आज होती हनुमान जयंती, त्यामुळे आता शंभूचा असा काही लूक करायचा होता. त्याला हनुमान बनवायचे होते. त्याच्यासाठी धोती तर काही नव्हती, पण अशा प्रकारची वडणी घेऊन असं काही जुगाड केलं होतं. आणि हे गद्दाही होता आमच्याकडे. त्यानंतर छान असं तयार केलं. आता याला गंध लावताना आणि तोंड त्याचं लाल करताना त्याने थोडासा त्रास दिला, पण फायनल लूक त्याचा असा काही होता आणि खूपच छान दिसत होता. त्यानंतर या दोघांची मस्ती चालू झाली. थोडे फोटोज आणि व्हिडिओजही काढून घेतले. त्यानंतर मला बनवायचा होता ढोकळा. त्यासाठी 2 कप बेसन घेतलं. नंतर 1 चमचा साखर आणि चवीनुसार मीठ. त्यानंतर पाणी घातलं आणि फेटून घेतलं. त्यानंतर थोडीशी हळद घातली आणि परत सगळं मिक्स करून घेतलं. त्यानंतर 1 मिनोची पुडी घातली आणि थोडा वेळ रेस्टला ठेवलं. त्यानंतर आता एका पातेल्याला तेल लावलं होतं. त्यात हे बॅटर टाकलं आणि गॅसवर कढई चढवून त्यात पाणी ठेवलेलं होतं उकळायला. नंतर अर्ध्यासाठी त्याला बेक होऊ दिलं आणि नंतर इकडं फोडणीसाठी घेतलं होतं. फोडणीसाठी 1 चमचा तेल, त्यात थोड्याशा मोहऱ्या, त्यानंतर कढीपत्ता आणि कट केलेल्या मिरच्या. त्यात थोडी साखर आणि मीठही टाकलं होतं आणि त्यानंतर हे कट करून घेतलेला होता ढोकळा आणि असा काही ढोकळा तयार झाला होता.